नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पॉलिटिक्सचा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. सध्या जे महाराष्ट्राच्या राजकारणात चाललं आहे तर त्याला अनुसरून हा एक महत्त्वाचा टॉपिक ठरू शकतो. मेजॉरिटी, बहुमत म्हणजे कुणाकडे किती आमदार आहेत, कोणत्या पक्षाचे आमदार किती आहेत याच्यावरून जे बहुमत ठरतं किंवा बऱ्याचशा वेळेला तुम्हाला माहिती आहे की बहुमत सिद्ध करायला लावला असे शब्दप्रयोग तुम्ही पेपरमधून न्यूजपेपरमधून ऐकलेच असतील. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शब्द काही खूप नवखे नाही आहेत, परंतु जे ह्या बहुमताच्या आकड्याशी रिलेटेड असणारे जे लोक आहेत तर त्यांच्या अप्रोचने हा एक व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे. तर आज आपण बहुमताचे प्रकार पाहणार आहोत. इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास करताना ज्यावेळेस तुम्ही संसद अभ्यास करत असाल किंवा भारतीय राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स अभ्यास करत असाल, PSR ऑप्शनल UPSC MPSC की 2025 पासून होणार आहे. तर त्याच्या अनुषंगानं हे मेजॉरिटी, टाइप्स ऑफ मेजॉरिटी म्हणजे बहुमताचे प्रकार समजून घेणं खूप गरजेचं आहे. ह्याच आपण पार्लमेंटबद्दल ॲक्च्युअली बोलूया आणि नंतर मग महाराष्ट्राबद्दल आपण बोलूया. म्हणजे आता पार्लमेंटचं बहुमत वेगळं आणि महाराष्ट्राचं बहुमत वेगळं नक्कीच, कारण आकड्यांचा फरक आहे, आमदारांची संख्या आणि खासदारांच्या संख्येचा फरक आहे. आज जी पर्टिक्युलर मी तुम्हाला 3 बहुमताचे प्रकार सांगणार आहे तर ते पार्लमेंट म्हणजे संसदेच्या बाबतीत आहेत. तुम्हाला माहिती आहे की 3 प्रकारचं बहुमत असतं. एक आहे सिंपल मेजॉरिटी, साधं बहुमत, स्पेशल मेजॉरिटी, विशेष बहुमत, आणि तिसरं जे मेजॉरिटी आहे किंवा तिसरं जे बहुमत आहे तर ते स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट प्लस कन्सेंट ऑफ स्टेट्स. म्हणजे काय, संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता. आता हे बहुमत कसं क्रिएट केलं जातं आणि कुठं वापरलं जातं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, बहुमताचे 3 प्रकार आहेत. सिंपल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी विथ कन्सेंट ऑफ स्टेट्स. मराठीत सांगतो, साधं बहुमत, विशेष बहुमत, आणि त्याला ऑर. खऱ्या अर्थानं बहुमताचे 2च प्रकार आहेत, एक सिंपल मेजॉरिटी आणि एक स्पेशल मेजॉरिटी म्हणजे साधं बहुमत आणि विशेष बहुमत. विशेष बहुमताला एक ऑर दुसरं बहुमत आहे, परंतु त्याला तिसरं कन्सिडर केलं जातं, विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची सहमती. आता आपण 1 बाय 1 जाणून घेऊया नक्की काय हा बहुमताचा प्रकार आहे. पहिलं जे बहुमत आहे तर ते आहे सिंपल मेजॉरिटी म्हणजेच साधं बहुमत. कोणतं? साधं बहुमत. आता बघा, साधं बहुमत कसं असतं, ए मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स मोर दॅन 50% ऑफ द हाऊस प्रेझेंट अँड वोटिंग. याचा मराठीत शुद्ध अर्थ आहे गृहात उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 50% जास्त बहुमत म्हणजे साधं बहुमत. म्हणजे जर का सभागृहात 100 लोक हजर आहेत आणि जर का 51 लोकांनी मतदान केलं तर याला म्हणायचं साधं बहुमत. म्हणजे 50% जास्त, त्याला आपण काय म्हणतो, साधं बहुमत. परंतु काय, सभागृहात उपस्थित आणि मतदानात भाग घेणाऱ्या लोकांच्या, आलं लक्षात, याला म्हणायचं साधं बहुमत. आता साधं बहुमत कुठं कुठं वापरलं जातं, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्समध्ये कोणत्या अशा दुरुस्त्या आहेत की ज्या साध्या बहुमताने केल्या जातात. याच्यावरती MPSC आणि UPSC बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. पहिला आहे नवीन राज्यांची निर्मिती. ओके, त्याच्यामध्ये राज्यांची निर्मिती असेल, समावेश असेल, नवीन किंवा अल्टरेशन ऑफ एरियाज असेल, बाउंड्रीचं सीमाचं काय म्हणतो आपण त्याला सीमाचा बदल असेल आणि इंडियन टेरिटरीची निर्मिती असेल, म्हणजे नवीन राज्याच्या निर्मितीमध्ये साधं बहुमत असतं. दुसरं आहे सिटिझनशिप, म्हणजे सिटिझनशिप मिळवणं आणि ती नष्ट करण्यासाठी साधं बहुमत वापरलं जातं. पार्लमेंटमध्ये कोरम आहे, रूल्स ऑफ प्रोसिजर आहे, पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस अँड कमिटीज आहेत, यूज ऑफ इंग्लिश लँग्वेजेस आहेत. तर यावेळेला पार्लमेंटमध्ये साधं बहुमत वापरलं जातं. याच्यानंतर चौथा जो पर्याय आहे की तिथं साधं बहुमत वापरलं जातं, स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स, म्हणजे जी राज्याची जी विधान परिषद असते तर विधान परिषदेची निर्मिती आणि बरखास्तीसाठी साधं बहुमत वापरलं जातं. आता मला सांगा, कोणत्या कलमानुसार एखाद्या राज्यात विधान परिषदेची निर्मिती केली जाते? न विसरता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. याशिवाय बिल्स आहेत, सामान्य बिल आणि फायनान्स बिलच्या अमेंडमेंटसाठी सुद्धा साधं बहुमत वापरलं जातं. सॅलरीज अँड अलाउन्सेस, वेतन आणि भत्ते कोणाकोणाचं? राष्ट्रपती, गव्हर्नर, राज्यपाल, स्पीकर म्हणजे लोकसभा सभापती, जज आणि MP यांचं जी सॅलरी आहे आणि यांचे जे भत्ते आहेत, वेतन आणि भत्ते, याच्यामध्ये जर का काही दुरुस्ती करायची असेल तर ती साध्या बहुमताने केली जाते. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आमदारांचे आणि खासदारांचे पगार वाढवायचे असतात ना, त्या बिलाला कोणच विरोध करत नाही आणि ते बिल दुसऱ्या दिवशी आपल्याला पेपरला माहिती होतं, अरे काल हे बिल हे झालं आहे. म्हणजे बघा, आपल्या प्रश्नासाठी आपल्यालाच लढावं लागणार आहे, मग ती संसद असो किंवा मग तुम्ही कुठेही असा जगात. ओके, आलं लक्षात. याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचं काय, कन्फर्मेंट ऑफ मोर ज्युरिस्डिक्शन, नंबर ऑफ फ्युजन जजेसची संख्येसाठी साधं बहुमत असतं. इलेक्शनमध्ये कुठं कुठं हे केलं जातं बघा, इलेक्शनसाठी पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेटर, डिलिमिनेशन ऑफ कॉन्स्टिट्युशन्स म्हणजे मतदारसंघाची जी पुनर्रचना आहे त्याच्यासाठी साधं बहुमत वापरलं जातं. पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचरमध्ये जर का काही करायचं असेल इलेक्शन रिलेटेड तर त्याच्यासाठी सुद्धा साधंच बहुमत वापरलं जातं. जे 5वं शेड्यूल आहे की जे रिलेटेड विथ ST शेड्यूल ट्राईब्स रिलेटेड असणारं शेड्यूल आहे,
आणि 6वं शेड्यूल आहे की जे ट्रायबल एरियाशी संबंधित आहे. तर या 2 शेड्यूलमध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये किती शेड्यूल आहेत न विचारता या हे प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर का तुम्हाला येत नसेल तर आपल्या VJS स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन एक पॉलिटीचा व्हिडिओ आहे, न विसरता पहा, त्याच्यामध्ये सगळे शेड्यूल सांगितले. तर 5व्या आणि 6व्या शेड्यूलच्या अमेंडमेंटमध्ये दुरुस्ती करण्यासाठी साधं बहुमत वापरलं जातं. आलं लक्षात? तर हे तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या जिथं साधं बहुमत वापरलं जातं. साधं बहुमत म्हणजे काय? सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या एकूण सदस्यांच्या 50% जास्त, त्याला म्हणायचं आपण साधं बहुमत. आणि या 7-8 ठिकाणी साधं बहुमत वापरलं जातं. क्लिअर? ओव्हर अँड आउट. चला आता पुढचे बहुमताचे प्रकार पाहूया आपण. आलं लक्षात? इथपर्यंत काही डाऊटच नसेल, असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता बहुमताचा पुढचा जो प्रकार आहे तर ते आहे स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे विशेष बहुमत म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. आता बघा, विशेष बहुमत तयार कसं होतं? मेजॉरिटी ऑफ द टोटल मेंबरशिप इरिस्पेक्टिव्ह ऑफ वॅकन्सीज अँड ॲबसेंटनेस ऑफ ईच हाऊस अँड मेजॉरिटी ऑफ 2/3 ऑफ द मेंबर्स ऑफ ईच हाऊस प्रेझेंट अँड वोटिंग. ओके, म्हणजे सभागृहाची जी टोटल सदस्य संख्या आहे त्याच्यामध्ये जी रिक्त जागा आणि ॲबसेंटी सोडून, ओके आलं लक्षात, म्हणजे प्रत्येक सभागृहाची, आणि मेजॉरिटी ऑफ 2/3 ऑफ द मेंबर्स ऑफ ईच हाऊस प्रेझेंट अँड वोटिंग, म्हणजे प्रत्येक गृहाच्या उपस्थित आणि मतदान करणाऱ्या लोकांच्या 2/3, किती 2/3 सॉरी स्लिप ऑफ टंग, 2/3 म्हणजे 2/3, त्याला आपण काय म्हणतो? स्पेशल बहुमत. आलं लक्षात? हे स्पेशल बहुमत आहे. आता हे स्पेशल बहुमत जे आहे तर ते कुठं वापरलं जातं लक्षात ठेवा. एक, फंडामेंटल राईट्समध्ये जर का दुरुस्ती करायची असेल तर स्पेशल बहुमत, मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करताना स्पेशल बहुमत वापरलं जातं. याच्यानंतर DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये जर का दुरुस्ती करायची असेल तर हे स्पेशल बहुमत वापरलं जातं. आणि तिसरं आहे ऑल अदर प्रोव्हिजन्स नॉट कवर्ड अंडर सिंपल मेजॉरिटी ऑर अंडर स्पेशल मेजॉरिटी पर कन्सर्न, म्हणजे अशा ज्या काही राहिलेल्या घटना दुरुस्ती आहेत की ज्या सिंपल मेजॉरिटी म्हणजे ज्या साध्या बहुमतात येत नाहीत, आणि दुसरं जे बहुमत आहे स्पेशल मेजॉरिटी प्लस निम्म्या राज्यांची मान्यता, या 2 बहुमतामध्ये ज्या दुरुस्त्या येत नाहीत तर त्या सर्व दुरुस्त्या स्पेशल मेजॉरिटीने म्हणजेच विशेष बहुमताने केल्या जातात. इथे बघा एक महत्त्वाची गोष्ट खाली तुम्हाला दिली आहे. फॉर द रिमूव्हल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट अँड द स्पीकर ऑर डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा इफेक्टिव्ह मेजॉरिटी इज रिक्वायर्ड मोर दॅन 50% ऑफ द टोटल स्टँड मायनस वॅकन्सीज. म्हणजे तुम्हाला जर का व्हाईस प्रेसिडेंट, स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर लोकसभेचा यांना जर का रिमूव्ह करायचं असेल तर त्यांच्यासाठी काय असतं? मोर दॅन 50%, म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं? वॅकन्सीज आहेत तर त्या मायनस करून 50% असं ठरवलं जातं. आलं लक्षात? व्हाईस प्रेसिडेंट. लक्षात ठेवा. आता मला खाली एका प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. व्हाईस प्रेसिडेंटला कसं रिमूव्ह केलं जातं आणि त्याची प्रोसेस कोणत्या गृहातनं सुरू होते? गृह म्हणजे कोणते? संसदेचे गृह, नाही तर तुम्ही म्हणाल घरातनं सुरू होते, असं काही नाही, संसदेच्या कोणत्या गृहातनं सुरू होते. आलं लक्षात? समजलं? हे झाले स्पेशल मेजॉरिटी. याच्यानंतर शेवटची आणि तिसरी मेजॉरिटी आहे ती कोणती आहे? स्पेशल मेजॉरिटी प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता. बघा आता कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स रिलेटेड टू द फेडरल स्ट्रक्चर ऑफ द पॉलिटी, म्हणजे फेडरल स्ट्रक्चर म्हणजे काय? जे भारताचं संघराज्य स्ट्रक्चर आहे त्याला काय करायचं असेल? अमेंडेड बाय अ स्पेशल मेजॉरिटी प्लस द कन्सेंट ऑफ 50% ऑफ द स्टेट लेजिस्लेचर्स बाय अ सिंपल मेजॉरिटी. म्हणजे लक्षात ठेवा, जर का भारताचं जे फेडरल स्ट्रक्चर आहे, ओके, तर ते भारताचं संघराज्य रचना जर का बदलायची असेल, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर स्पेशल मेजॉरिटी प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता लागते. आणि ही जी राज्याच्या विधानसभेची मान्यता आहे तर ती सिंपल मेजॉरिटीने झालेली असते. ओके, तिथं काही विशेष बहुमत लागत नाही, सिंपल मेजॉरिटीने ती राज्यांनी त्यांना मान्यता दिलेली असावी लागते. आता बघा, हे सिंपल मेजॉरिटी प्लस निम्म्या राज्यांची मान्यता हे जे बहुमत आहे तर ते कुठं कुठं वापरलं जातं? एक आहे प्रेसिडेंट, राष्ट्रपतीचं इलेक्शन आणि त्याचे जे काही मॅनर आहेत त्याच्याशी रिलेटेड. दुसरं आहे युनियन अँड स्टेट्स, म्हणजे संघ आणि राज्य. डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स अँड एक्सटेंट ऑफ द एक्झिक्युटिव्ह पॉवर्स, ज्या कायदेकारी ज्या पॉवर्स आहेत त्या, किंवा कायदेकारी सत्ता आहे ती आणि कार्यकारी सत्ता आहे ती, याचं डिस्ट्रीब्युशन करायचं असेल किंवा याच्यामध्ये काही वाढ करायची असेल तर त्यावेळेस सुद्धा युनियन आणि स्टेटसाठी, संघ आणि राज्यासाठी स्पेशल मेजॉरिटी प्लस निम्म्या राज्यांची मान्यता वापरली जाते. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट्स, हे लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये जर का काही अमेंडमेंट करायचे असेल तर हे बहुमत वापरलं जातं. GST काउन्सिल, आता GST काउन्सिलचं एक पर्टिक्युलर कलम आहे की जे नव्याने ॲड केले, ते कलम कोणतं खाली कमेंट बॉक्समध्ये न विसरता कमेंट करायचं आहे. लक्षात ठेवा, हे जे मी मध्ये आले प्रश्न विचारतो तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चुकीचं का असं परंतु रेटून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ऑल 3 लिस्ट इन 7 शेड्यूल. ओके, आता मागाशी प्रश्न विचारत होतो तुम्हाला मी की भारताच्या राज्यघटनेत किती शेड्यूल आहेत, तर एक 7वं शेड्यूल इथं तुम्हाला दिले की त्याच्यामध्ये 3 लिस्ट आहेत, 3 सूची आहेत. कुठली कुठली? संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. आलं लक्षात? आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. आणि जो शेवटचा जे ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये या प्रकारे दुरुस्त केले तरी पार्लमेंट, रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेट्स, पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड, इथं काय लिहिले?
एक मिनट, हां इथं काय लिहिलं आहे, अँड इट्स प्रोसिजर आर्टिकल 368 काय आहे, 368 काय आहे, घटना दुरुस्ती आहे. जर का त्याच्यात बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल मेजॉरिटी प्लस निम्म्या राज्यांची मान्यता लागते पार्लमेंटशी रिलेटेड. आलं लक्षात. तर हे व्यवस्थितपणे तुम्हाला मी हे बहुमताचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. अजून एकदा रिवाइज करतो. बहुमताचे 3 प्रकार आहेत. ॲक्च्युली ते 2च प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे साधं बहुमत, दुसरा प्रकार आहे विशेष बहुमत, आणि विशेष बहुमतालाच और एक प्रकार आहे विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता. आणि ज्यावेळेस इथं राज्यांची मान्यता घेतली जाते तर ती राज्यांची मान्यता साध्या बहुमतानं घेतली जाते. तर हे 3 प्रकार, आणि या 3 प्रकारे कुठं कुठं घटनेत दुरुस्त केले जाते हे तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर बी फ्रँकली खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याशिवाय व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. चला, थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.